बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा इरादा आहे आणि त्याकरता आजच्या दिवसात काय तयारी 50+. तयारी कशी असेल? कोणते बॅटर या विकेटवर चालतील आणि तुम्हालाच वाटते की तुम्ही हा मॅच जिंकाल? हो, नक्की जिंकणार. आणि आमचा स्पॉन्सर आज इन झालाय हर्षद देवलीकर, म्हणूनच आम्ही खूप एन्जॉय करणार खेळायला. तुमचे समर्थक किती आहेत जे तुम्हाला बघतायत? म्हणजे तुमच्या गावाव्यतिरिक्त इतर कोणते मित्र परिवार आहेत ज्या या टुर्नामेंट्सला पाहतायत? 40-50 जण बघतात. 40-50 मित्र परिवार त्यांच्या मॅच बघतायत. तुमची काय प्रतिक्रिया असेल? टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण करणार होतो. क्या बात आहे, मनाप्रमाणे झालेत. मग हा टॉसच केला नसता आपण. फिल्डिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल आणि त्याकरता तुमचे 4 गोलंदाज कोण असतील? संकेत, रुपेश, स्वतः मी आणि भुऱ्या. वाटतं तुम्हाला हा मॅच तुम्ही जिंकणार? प्रयत्न करू. एक मॅच तर तुम्ही जिंकलात, म्हणजेच आत्मविश्वास वाढलाय तुमचा. हो, नक्कीच. कसा अनुभव होता कालच्या दिवसाचा? चांगला गेला. आज पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आज सुद्धा हा क्रिकेटचा खेळ मित्र म्हणजे खेळ भावनेने खेळला जाईल. हो, नक्की. आयोजनाबद्दल कसं वाटतं? आयोजन तर खूपच सुंदर आहे. हे इथे खदान होती, ते आम्हीच भरले पूर्ण. क्या बात है. पूर्ण जे 70 फूटच्या आसपास जो खड्डा होता मोठा, ती खदान पूर्ण केलेली आहे आणि क्रिकेट प्रति जो हट्ट आहे तो हट्ट या ठिकाणी पूर्ण केले आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत या ठिकाणी चर्चा केली आहे. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय विराज 11 टीमचे कॅप्टन सुशांतनी आणि त्याने निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा. रियांश अँड देवळीकर एंटरप्राइजेस टीमला फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. हा 4 षटकांचा मॅच आहे. प्रेक्षको, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाय गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, पाय प्रीमियर लीग 2025. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. हॅलो. थँक्यू सो मच प्रिन्स मूवीज लाईव्ह. चांगलं थेट प्रेक्षेपण त्यांचं आपल्याला पाहायला होतं. पुन्हा उपस्थित झालेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. उजव्या बाजूला राजाजी पाटील उपस्थित आहेत. हर्षदजी देवळीकर यांना सुद्धा तुम्ही बघताय. तर विराज 11 टीमचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच रियांश एंटरप्राइजेस अँड देवळीकर एंटरप्राइजेस टीमचे यतेजी वैती आणि संकेत देवळीकर यांना सुद्धा तुम्ही बघतायत. संघ मालकांच्या भूमिकेमध्ये असेल. डाव्या बाजूला उमेशजी मुकादम ज्यांची ही संकल्पना त्यांना सुद्धा आपण बघितलं. हरीश नाना हे सुद्धा उपस्थित आहेत. जितेंद्र धुमाळ हे सुद्धा कमाल करण्याकरता उपस्थित आहेत. दिनेश धुमाळ यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आणि सोबतच व्हाईट अँड ब्लॅक आज खूप चांगला लुकआउट बघायला मिळतो, तो म्हणजेच रोशन वैती साहेबांचा. ते सुद्धा अतिथी कक्षाच्या समोर उपस्थित आहेत. वेलकम रोशनजी, आम्ही आपलं शब्द सुमनाने स्वागत करतोय. उमेश मुकादम यांना टॉस बॉक्सच्या दिशेने तुम्ही बघतायत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं ज्या मित्र परिवार आहेत त्यांनी बनवलेले एक हिरे
हे सध्या चमकताना दिसतं या स्पर्धेमध्ये. पाया प्रीमियर लीग म्हटलं तर या अ, पाये गावातील एक महत्त्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. युनिटीचा प्रश्न हा प्रत्येकालाच असतो. एकीचे बळ जेव्हा तुमच्या असते ना तेव्हाच तुम्हाला फळ मिळत असतं. ती युनिटी तुमची प्रत्येक कार्यामध्ये असायला पाहिजे. आपण ज्या पद्धतीने आपल्या गावामध्ये राहतो त्यावेळेस आपला वावर जो असतो तो सर्वांनाच एकत्रित घेऊनच तो वावर आपला असायला पाहिजे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचा विश्वासघात कधीच होऊ नये. हीच खऱ्या अर्थाने प्रमुख उद्दिष्ट आपलं प्रत्येकाचं असायला पाहिजे. टॉस झालाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय विराज 11 टीमच्या कॅप्टनने. रोशनजी वैद्य साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन बसा. साहेब आपणास सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन बसा. प्रतिष्ठित व्यक्ती आहात, तुमच्यामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा आहे. तुम्ही जर तुमच्या संघाला पुरस्कर्ते बनले नसते, संघ मालक बनले नसते, तर मग ही स्पर्धा खेळवणं सुद्धा कठीण असतं. कारण काही खेळाडूंना मी एक प्रश्न केला की तुमच्या ड्रेस करता किती पैसे लागले, परंतु त्यांचं उत्तर होतं की नथिंग. आमच्या संघ मालकाने कोणत्याही प्रकारची रक्कम त्या ड्रेस करता घेतली नाही. या प्रतिक्रिया कालच्या दिवसात 1 ते 2 खेळाडूंच्या होत्या. म्हणजेच संघ मालकाने चांगलं ड्रेस कोड सुद्धा दिलाय आपल्या टीम करता. हे रंग आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. मॅच लवकरात लवकर कसा सुरू होईल याकरता आपले लक्ष इथे भेटलंय. आमचे 2 पंच सुद्धा दाखल झालेत. विशाल पाटील आणि प्रसन्न भोईर सरांचं आम्ही स्वागत करतोय. आमच्या सोबतच अधूनमधून तुम्हाला राष्ट्रभाषेमध्ये धावतं समालोचन किंवा मध्ये मध्ये कमेंट्स करण्याच्या इराद्याने आज जीवनजी शर्मा हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वीरेंद्र सेहवाग यांचे हुबेहूब दिसणारे ते व्यक्तिमत्व, कारण मागची 5 ते 6 वर्ष आपण बघितलं तर त्यांची क्रेज जास्त होती सेहवाग आणि सचिनची, आणि ते सेहवाग सध्या आपल्यामध्ये आहेत. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा काही जोक्स किंवा वेगवेगळ्या अभिनेत्यांचे आवाज त्यांच्या मुखातून आपल्याला बाहेर पडताना दिसतील. हॅलो 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 चेक हॅलो. 4 षटकांचा मॅच आहे. 1 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. आज सकाळचं सत्र आहे. चांगलं वातावरण आहे. क्रिकेट या खेळाकरता पोषक असं वातावरण. आणि विशेष म्हणजे लक्ष आल्या आल्या डाव्या बाजूला गेलं. जे बोकड आहेत गावठी बोकड ते दिसले लगेच. खास करून आज रुपेश वैती, त्याच्यानंतर सागर वैती त्यांचे बंधू हे उपस्थित आहेत. रुपेश वैती आणि एका बकऱ्याची व्यवस्था केली. त्यानंतर आपण बघतायत सदानंद मुकादम साहेबांनी सुद्धा ते बकऱ्याची व्यवस्था केली. आणि आणखीन माहिती मिळते आम्हाला, म्हणजे जवळजवळ 3 बकऱ्या आहेत. कोणी भुकेले असेल त्याने त्वरित या. आज वडापाव जास्त वाचले असतील मला वाटतंय. डाव्या बाजूला वडापाव वाचलेत, कारण वजडी मुंडी पाय सर्व काही आहे. त्यामुळेच पोटं सध्या रिकामी ठेवणं फार गरजेचं होतं. वळूया मॅचकडे. ऊर्जा वाढवणारा पदार्थ म्हणजेच वडापाव आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने हेच जे वडापाव आहेत ते 1966 साली अशोक वैद्य या व्यक्तीने दादर येथील स्टेशनजवळ एक छोटासा स्टॉल टाकला आणि त्याच्यानंतर त्या वडापावची सुरुवात झाली. सचिन तेंडुलकर सरांचा आवडता पदार्थ, त्यांना कधीही प्रश्न करा खाद्यपदार्थ, तर तो म्हणजेच वडापाव हे त्यांच्या मुखातून उत्तर येत असतं. रामजी लाड यांनी 1 बकरा दिलाय, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि बारक्या भुरे साहेबांकडून 5 मुंड्या दिलेत बकऱ्याच्या. नाहीतर मग तुम्ही वेगळा अर्थ लावाल. मॅचकडे वळणार आहोत. मॅच सुरू होतोय. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भुऱ्या येतोय आणि समोर फलंदाज आहे जयेश डुकले. नॉन स्ट्रायकिंग कडे कौशल. दोघांनाही हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला बॉल पडतोय. फुल टॉस बॉल. 10 वाजून 6 मिनिटाने हा चेंडू टाकलाय, परंतु काय लगान चित्रपटाची आठवण दिली शतरक्षकांनी. चेंडू सीमारेषे पार जातोय. षटकार येतोय. PPL सिक्सर. सुरुवात केली जयेश डुकलेने. आज चांगली एनर्जी मेंटेन करतायत 40+ चे खेळाडू.
कारण सुरुवात फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा कालच्या दिवसात असंच झालं. ओ मिस टायमिंग, जयेश ढुकले आता हुकले. एक धाव मिळाली तरी सुद्धा त्यांना एक धाव मिळाली. एक धाव पूर्ण केल्यानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 7 वर. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. स्कोर इज 7-9. खूप चांगली साऊंड सिस्टम एकविरा साऊंड प्रदीप जे माळी प्रोपरेटर आहेत कोलिवली येथून ते बिलॉंग करत आहेत. आणि मंडप बद्दल बोलायचं झालं तर एकविरा मंडप डेकोरेटर्स दुगाड रविकांत मांजरेकर यांच्या नावाची सुद्धा मी चर्चा करेन. दुसऱ्या बाजूला प्रिन्स मूवीज द्वारे हे थेट प्रेक्षेपण. आता नवीन आलेला बॅटर डावकुरे हाताचा बॅटर आहे कौशल. त्यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलं. 2 धावा तर पूर्ण करतोय जयेश. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत परंतु काय घडलंय, 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4. पाय प्रीमियर लीग चौकार. आजच्या दिवसात प्रत्येक खेळाडूला मालामाल करण्याच्या आपण त्यांचं ध्येय बघतोय आणि तोच उद्देश असेल आजच्या दिवसात त्यांचा की खेळाडू कोणताही नाराज होऊ नये या स्पर्धेमध्ये. इतकी चांगली स्पर्धा देवेश ग्रुप प्रस्तुत पाय प्रीमियर लीग तुम्ही बघतायत. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतोय. थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांची कौशल व्यक्तिगत त्याची धावसंख्या जर आपण बघितली तर चांगलं बॅटिंग करत असताना तो खेळतोय 6 वर. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 13 धाबा. थोडंसं आज वातावरणामध्ये सुद्धा बदल होतोय. लपंडाव सुरू आहे. ढगाळ वातावरण आहे. ढग आणि सूर्यनारायण देवता यांच्यामध्ये हा खेळ सुरू आहे. शॉर्ट बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय. थ्रो करण्याआधी एकच धाव. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धापा लागल्या जातात त्या 14 धाबा. एकेरी दुहेरी धावसंख्या म्हणजेच लाईफ लाईन जिला म्हटलं जातं. षटकार चौकारांपेक्षा जास्त अधिक महत्व असतं एकेरी आणि दुहेरी धावसंख्येला आणि त्याच्यावर जास्त फोकस करतायत. प्रभुत्व तुमचं एकेरी दुहेरी धावसंख्येवर सुद्धा असायला पाहिजे. शेवटचा बॉल. ओ अराउंड द लेग टिपा उद्ध्वस्त केलाय जयेश ढुकले यांचा. जयेश ढुकले खरोखरच हुकले. गॉन. संपल्यानंतर धाव धाबा आहे ती 1 गडी बाद 14 धाबा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. युट्यूब वाहिनी आज खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. परंतु मित्रांनो या विश्वामध्ये सर्वप्रथम यूट्यूब चॅनल्स कधी लॉन्च झालं तर ती तारीख होती 14 फेब्रुवारी 2005 ची आणि आकडा आलाय 14चा. अर्थातच चार्ड हडली, स्टीव्ह चेन, जावेद करीम या तिघांनी मिळून या यूट्यूब वाहिनीचा शोध लावला आणि तदनंतर आपण यूट्यूब वाहिनीला सक्रिय होताना बघितलंय. अनेक यूट्यूब वाहिनी या सध्या जगभरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. धावसंख्या 14 आली, त्याच्यानंतर ती आठवण झाली. 1 गडी बाद 14 धाबा. 14 कालच्या दिवसामध्ये 15 मार्चचा दिवस होता आणि WPL मध्ये वुमन्स प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने 8 धावांची ती बाजी मारली आणि दिल्ली संघाला पराभवाचं पाणी पाजलंय. 2023 पासून सुरुवात झाली त्या WPL ला
तर 2023चं पहिलं पर्व सुद्धा मुंबईने जिंकलं होतं. दुसऱ्या पर्वामध्ये आपण जर बघितलं तर दुसऱ्या पर्वामध्ये त्यांना पराभव हाती आला होता. मात्र तिसऱ्या पर्वामध्ये 2025 मध्ये त्याने दिल्ली संघाचा पराभव केला आणि 2 टायटल्स त्या महिलांनी ते जिंकलेले आहेत. पहिलं बक्षीस 6 करोड रुपयाचं बघितलं आणि दुसरं बक्षीस त्याच वुमन्स प्रीमियर लीग मध्ये 3 करोड रुपयाचं पाहिलं. या मॅच कडे पुढे येऊन खेळायचं होतं. जोरदार अपील केलं. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. एक धाव मिळाली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. लेग बाईचा इशारा आलाय आणि ही एक धाव धावसंख्येत बदल घडून आणते. धाबा लागल्या जातात त्या 15 धावा. नितीन गोलंदाजी मार्गावर आलाय. नितीन मस्तान गोलंदाजी मार्गावर आलेत. तन्मय आमचे स्कोरर आहेत. चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा वापर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तो करत नाही कोणती चूक. संकेत देवळीकर इज देअर आणि त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज होतो फेल. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 15. शेड्यूल फार लांब लचक आहे. उमेश मुकादम इथे पारितोषिक लावत आहेत. योगेश देवळीकर यांना जर षटक टाकण्याकरता आमंत्रण दिलं, गोलंदाजीसाठी तिथे आणलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्यांना. योगेश देवळीकर यांना जर षटक टाकण्याची संधी मिळाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक उमेश मुकादम साहेबांकडून त्यांना दिलं जाईल. नितीन मस्तानने विकेट मिळवून दिलंय. नवीन आलेला बॅटर सुशांत बसत नाही शांत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलं. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. सुशांतने आपला अकाउंट ओपन केलं. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 3 बॉलची समाप्ती. विराज 11 विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत रियांश अँड देवलीकर इंटरप्राइजेस. प्रणय मुकादम 1000 रुपयाचं पारितोषिक लावत आहेत. 2000 रुपयाचं पारितोषिक लावत आहेत. सुशांत यांनी लगातार 3 षटकार ठोकले तर हे पारितोषिक त्याला मिळेल. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेत आहे आणि काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये विसावतोय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. धक्क्या मागून धक्का. दे धक्का. जात आहेत त्या 17 धाबा. 3 गडी बाद. नरबतभाई गोशाला यांच्याकडून आज भेट आहे खास. त्याने पुरवले सर्वांनाच आजच्या दिवसात छास. ही त्यांची भेट आहे आणि ती भेट आपल्याला मिळणार आहे. नरबतभाई गोशाळावाला त्यांच्याकडून छासची व्यवस्था आहे आणि त्यांना आपण व्यासपीठावर बघतोय. उजव्या बाजूला आहे. त्यांना विनंती करतो प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये बसा. नरबतभाई जी, हम आपका तहे दिल से इस टूर्नामेंट में स्वागत कर रहे हैं. वेलकम. आता नवीन बॅटर विवेक वैती आलेत. विवेक वैती यांनी हलक्या हाताने ढकलून दिलं चेंडूला. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी विवेक 2 धाव पूर्ण करत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत होते बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 19 धाबा. 5 बॉलची समाप्ती. नितीन मस्तान चांगली गोलंदाजी करत आहेत. प्रणय मुकादम पुन्हा पारितोषिक लावत आहेत. विवेक वैतीने 2 षटकार जर खेचले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रणय मुकादम यांच्याकडून. म्हणजे सकाळपासूनच मालामाल करण्याचं ध्येय आहे प्रत्येक खेळाडूला.
टॉस बॉल आडव्या बटचा वापर केले, चेंडू हवेत आहे, शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर, कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याकरता बॅटरचा इरादा होता, परंतु इथे नॉन स्ट्राईक इन कडे गेल्यानंतर ही जी जबाबदारी होती ती जबाबदारी स्वीकारली नव्हती विवेकने, त्यामुळे मोठा धक्का बसलाय. विकेटचं झालंय पतन. परतावा लागेल एका खेळाडूला. 4 गडी बाद, धाव फळकावर धावा आहेत त्या 20 धावा, 2 षटकांची समाप्ती. दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. त्यांची इच्छा होती की माईकवर काहीतरी मला बोलायचं आहे, परंतु ती संधी त्यांना मिळाली नव्हती. आज बघूया, चांगली कामगिरी जर त्यांनी केली आपल्या संघाकरता तर निश्चितच त्यांना ती संधी मिळेल. 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 20 धाबा. चांगलं क्रिकेटपटू बघायला मिळत आहेत. सर्व समाज एकत्रित येऊन क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवत आहेत. म्हणजेच इथे भेदभाव नाही. एक मात्र असा खेळ आहे जिथे खेळाडूंमध्ये कधीच भेदभाव नसतो आणि तो म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटला कोणताच धर्म नाही, म्हणूनच आज क्रिकेट हा खेळ यशाचं शिखर गाठताना दिसतोय आपल्याला. भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा संपूर्ण भारतभर सुरू आहेत. आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्येच क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, परंतु यूपी मध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा सातत्याने प्रत्येक दिवस हे क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि 1-1 लाखाच्या टुर्नामेंट्स तुम्ही त्या बघू शकतायत. गोलंदाज संकेत देवळीकर तयार. ओहो, ओव्हरपिच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. एकदा मिळाली लॉंग ऑफ मधून, थ्रो येईपर्यंत एकच धाव पूर्ण करतायत विवेक वैती. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. 4 गडी बाद धावा लागल्या जातात त्या 21 धावा. विराज 11 टीम सध्या संकटामध्ये सापडलंय. या संकटामधून त्यांना मार्ग काढावा लागेल. 21 धावा. संकेत देवळीकर संघ मालक आहेत. पुढचा बॉल संकेत यांचा. पुन्हा ओव्हरपिच बॉल, चेंडू हवेत आहे, जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली होती ठाण्याला. इथे अपघात होता राहिलाय. स्पीड ब्रेकर आलाय. एक धाव मिळाली. जो झेल होता तो झेल सोडला गेलाय पवनचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे. काही चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं. समोर मॅजिक बॉक्स, ज्या ठिकाणी काडू कक्ष आहे ते काडू तिथे दिसतील. उजव्या बाजूला देवेश मैदान स्टँड, कारण या मैदानाचं नावच आहे देवेश मैदान. लोअर फुल टॉस बॉल चुकलेत विवेक वैती. बडा प्लेयर है, हट्टाकट्टा मजबूत बांधाचा काडू आहे आणि त्याला त्याची धमक दाखवावी लागेल, त्याला त्याची चमक दाखवावी लागेल. स्वतःचं अस्तित्व हे स्वतःच निर्माण करावं लागेल. 2 षटकारांकरता प्रणय मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलंय बॅटर विवेक वैतीला. स्लोवर वन, पण चांगला चेंडू टाकलाय संकेत. याचा अनुभव येथे कामी येतोय. पूर्वी हा खेळाडू चांगली गोलंदाजी फलंदाजी करायचा आणि आता सुद्धा चांगला फिटनेस मेंटेन करतायत. धावसंख्या धाव फळकावर लागली आहे ती 22 धावा. चांगला टर्न म्हणजे स्लोवर वन, फिरकीची जादू दाखवली जसं अँड्रू सायमंड या खेळाडूला आपण बघायचो. पुन्हा स्लोवर वन, बघा किती नाचवलंय या बॅटरला. म्हणतात ना की वेळ ही फार ताकदवर असतं. कधी कधी जंगलामध्ये राज्य करणाऱ्या त्या सिंहाला सुद्धा सर्कस मध्ये नाचावं लागतं. तसंच सध्या आपल्या गोलंदाजीवर बॅटरला नाचवलंय. चेंडू टाकून झालेत 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धाबा खर्च केलेत गोलंदाजांनी. धावसंख्या आहे ती 22 धाबा 22. आता मोठा फटका खेचण्याचा इरादा केला होता पक्का. शतरक्षक त्या ठिकाणी देतो बॅटरला धक्का. विकेटचं पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 22.
फक्त आणि फक्त 22 धावा मित्रांनो. आयुष्य हे जणू काही ECG सारखं आहे. चढ उतार जसे आपण ECG मध्ये बघत असतोय तसे चढ उतार इथे या स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा धावसंख्या झेप घेताना दिसली, नंतर पुन्हा खाली येताना दिसली आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याहून अधिक खाली येताना दिसले. शेअर मार्केट घसरल्यासारखा हा प्रकार आहे धावपळकाचा. धावसंख्या धावपळकर आहे 5 गडी बाद 22 धावा. मधल्या फळीमध्ये आता फलंदाज पवन आणि सुहास हे 2 खेळाडू आहेत. पूर्णतः दबावाखाली टाकलंय. फिल्डिंग करताना रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस टीमच्या संघाने. दुसऱ्या बाजूला राजा पाटील आणि हर्षद देवळीकर साहेबांची टीम आहे बॅटिंग करणारी. त्या टीमला काहीतरी मार्ग काढावा लागेल. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाते. दोन्ही खेळाडूंना हे ड्रिंक्स पोचवले जाते. हेच तर क्रिकेटच्या खेळामध्ये असायला पाहिजे. नवीन गोलंदाज मार्गावर आता रुपेश याला आमंत्रण दिलं गेलंय. चांगले समर्थक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आज जसं आम्हाला माहिती मिळालं की राम लाड याने सुद्धा जो बकरा कबूल केला होता मागच्या स्पर्धेमध्ये RL ट्रॉफीमध्ये, तो रामजी लाड आपण ज्यांना मिस्टर इंडिया हा किताब मिळाला होता, शरीरयष्टपट्टू म्हणतोय, खार्डी गावातून तो बिलॉंग करतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून एक तो बकरा आलाय. तदनंतर सदानंद मुकादम, तदनंतर रुपेश वैती साहेबांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. त्याने सुद्धा तो सहयोग दिलाय. कालच्या दिवसात नितीन पाटील आणि यज्ञेश मुकादम साहेबांनी चांगली सोय केली होती भोजनाची. 40 किलो चिकन त्यांनी या स्पर्धेकरता दिलं होतं. शॉर्ट बॉल खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला बॅटचं एज घेऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 24 वर. अचानकपणे घसरगुंडी झाली आहे. ही घसरगुंडी थांबवणं फार महत्वाचं होतं, परंतु मध्यफळीतील फलंदाजाने ते काम केलं नाही. प्लेइंग 11 तुमची चांगली असायला पाहिजे. शॉर्ट बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला टोळवलंय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. मिळते धावा 4. PPL चौकार. षटक सुरू आहे. धावसंख्या 28. पुन्हा स्लोवर वन. मोठा फटका खेळायचा होता. उंची जास्त गाठली काय तितकीच लांबी असेल. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. पुढील होणारा मॅचचा टॉस करण्याकरता 2 संघ येतील. त्या 2 संघांची सुद्धा मी चर्चा करतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. 2 इन रो. कडक 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 बेधडक सिक्सर. थँक्यू. षटकारांच्या हॅट्रिक करता उमेश मुकादम साहेबांकडून 1,000 प्रतिमार्क बैल या फॅक्टरला. पुढील होणारा मॅच पवन चांगल्या हवेच्या मदतीने षटकार खेचतोय. लगातार 2 षटकार त्यांनी खेचलेत. धावसंख्या चांगली पुढे सरकली. धावसंख्या 40. पुढील होणारा मॅच नायरा अँड मयांक 11 विरुद्ध यथार्थ अँड स्मिथ 11 या 2 संघादरम्यान असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पुन्हा एकदा ऐका. नायरा अँड मयांक 11 विरुद्ध यथार्थ अँड स्मिथ 11. पुढचा बॉल गोलंदाजाने वापसी केले. धावसंख्या 40. चांगली टोळेबाजी, चांगली फटकेबाजी बॅटरची आतापर्यंत झाली होती. 5 चेंडूचा सामना केला आणि 5 चेंडूंमध्ये त्याने बनवल्यात 19 धावा. पवन
मधल्या फळीमध्ये चांगलं बॅटिंग करतोय. विश्वास प्रत्येक खेळाडूवर ठेवायला पाहिजे. आता शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. स्कोर इज 40. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल पवनने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं. वाईट बॉलचा इशारा प्रसन्न भोईर सरांचा आलाय. एक धाव अतिरिक्त जोडली जाईल धावसंख्येच्या स्कोर बोर्डवर आणि धावा लागले जातात 41. 41 40 प्लसचे खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये कळताना दिसत आहेत. आणि 41चा आकडा आल्यानंतर मला प्रवीण तांबे या खेळाडूची आठवण होते. वयाच्या 41व्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघामधून त्यांनी पदार्पण केलं. तो सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये जास्त मुरला होता. पुढचा बॉल खोलो टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एकदा मिळाली. संकेत देवळीकर तिथून थ्रो करतायत. फेकी येईपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटरला. विकेटचं पतन झालंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर विराज 11 टीमने 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा जमा केल्यात 42 आणि 43 धावसंख्येचं टार्गेट असेल. 43 इज द टार्गेट. पाटला कसं काय केलं जाईल ही चर्चा होईल. इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात. वेलकम सर्वांचंच आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. चला टॉस साठी या. यथार्थ अँड स्मिथ 11 विरुद्ध नायरा अँड मयांक 11 असा हा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी येतील. दीपक भुरे आय थिंक कॅप्टनच्या भूमिकेमध्ये येत आहेत की काय, मात्र ते फक्त टॉस त्यांच्या शुभ हस्ते असेल. यथार्थ अँड स्मिथ 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. सुनील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. नितीन पाटील टॉस साठी या ठिकाणी येत आहेत. दीपक भुरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण बघणार आहोत. पीपीएल की देवेश ग्रुप. कॅमेरामॅन प्रिन्स मूवीजद्वारे थेट प्रक्षेपण होतोय हा टॉस तुम्ही बघतायत. पीपीएल असा आवाज. मला वाटलं की उभं राहते की काय, परंतु इथे देवेश ग्रुप या टॉस मध्ये आले. देवेश ग्रुप टॉस मध्ये आले. टॉस तुम्ही जिंकलात. यथार्थ अँड स्मिथ 11 टीमचे तुम्ही कॅप्टन आहात. मोठी जबाबदारी तुमची आहे. निर्णय काय असेल? पहिल्या 2 मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळालेला आहे. आता काय इरादा असेल? पॉइंट टेबल मध्ये ए ग्रुप मधून तुम्ही टॉपवर आहात, परंतु अजून सुनिश्चित झालं नाही की तुम्ही सुपर 4 मध्ये पोहोचलात. तर प्रयत्न काय असेल? आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 30-40. काही बदलाव आहेत का तुमच्या टीम मध्ये की सेम टीम असेल जी कालच्या 2 मॅच खेळताना दिसली? आमचा एक बॉलर कमी झाला आज, नाही येणार आहे. आज रविवारचा दिवस आहे, तर समर्थक किती आलेत, पाठीराखे किती आलेत हा मॅच बघण्याकरता? पाठीराखं खूप आहेत आमचे, सर्व सपोर्टच करतात. सर्व एकच टीम आहेत आपल्या. ह्या नॉकआउट राऊंड्स मध्ये पॉइंट टेबल मध्ये टॉप राहण्याचा इरादा आहे? हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टनच्या आहेत. उजव्या बाजूला नितीन आहेत. नितीन, एक मॅच तुम्ही जिंकलेल्या आहेत, एक मॅच मध्ये पराभव हाती आलेला आहेत. नायरा अँड मयांक 11 टीमचं प्रतिनिधित्व करत आहेत. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजी घेतली असते. मनाप्रमाणे झालेला आहे. फलंदाजीच आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवायला आणि काय तयारी केलंय डे 2 मध्ये? काय नाही, आमचा एक टार्गेट आहे. आम्हाला हा सामना जिंकायचा आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे. आम्ही काल एक सामना हारलोय, म्हणून आम्हाला हा सामना काही पण करून जिंकायचा आहे. भविष्यामध्ये या पाये प्रीमियर लीगचा फायदा खेळाडूंना होऊ शकतोय का? हो नक्कीच. आयोजनाबद्दल खूप छान आयोजन केलेलं आहे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू.
या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. तर मित्रांनो, टॉस झालाय, टॉस जिंकलाय यथार्थ अँड स्मिथ 11 टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय नायरा अँड मयंक 11 या टीमला. होणारा मॅच हा 4 षटकांचा आहे. या मॅचकडे आम्ही लगेचच येणार आहोत. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक निशांतजी पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसाला सुरुवात आणि पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. विराज 11 हर्षद देवळीकर आणि राजा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात रियांश इंटरप्राइजेस आणि देवळीकर इंटरप्राइजेस यतेश वैती आणि संकेत देवळीकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये विराज 11 या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रदीपजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच नंदकुमार देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच रमाकांतजी भुरे यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत पाय प्रीमियर लीग मध्ये. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 43 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग खरं तर पवन पाटीलने केली. या मॅच मध्ये धावा थांबल्या होत्या आणि पवन मैदानावरती आला आणि त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहिल्या. हो, पहिलाच बॉल इथे जर पाहिलं तर वाईड होता. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय. फिल्डर आहे तिथे. फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश डुकले बॉलिंग ट्रॅक वरती. 2 फलंदाज एका बाजूला. योगेशला तुम्ही पाहताय त्याच्या बॅट मधून 1 धाव आलेली आहे. संकेत स्ट्रायकिंग एंड वरती. एक प्रमुख खेळाडू आहे संकेत देवळीकर. खरं तर रियाश इंटरप्राइजेस अँड देवळीकर इंटरप्राइजेस या संघाचा पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. परंतु याही मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं या मॅच मध्ये हो पुढे आले होते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये एक जबरदस्त आयोजन नियोजन. पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं देवेश ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेशजी मुकादम यांना तुम्ही पाहू शकता. जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील प्रश्न विचारलाय. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर हा चेंडू वाईड आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. जयेश डुकले यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर उमेशजी मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि योगेश देवळीकर यांनी षटकारांची हॅट्रिक साधली तर उमेशजी मुकादम यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. हो, यावेळी चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. हा पंप पूल करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय षटकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. हा पंप पूल करत असताना हा पंप जॅक करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. संकेतच्या बॅट मधून षटकार आला. जबरदस्त तो बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी इम्प्रेस केलं. याही मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून विस्फोटक आणि विध्वंसक फटका पाहायला मिळाला. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट करत असताना चेंडूला परत पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. विकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा संकेतच्या बॅट मधून आणखीन येतोय दर्जेदार चौकार.
थँक्यू. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला होता. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक आलाय संकेतच्या बॅटमधून. हो यावेळेस पाहिलं तर खोलात टाकला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे चेंडू आलाय डॉट. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार संकेतने टोकले ना तर उमेश मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. आज जर पाहिलं तर शेवटचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा, त्यामुळे पारितोषिके तुम्हाला खूप जास्त पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. हे पुढे आले होते. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस जर पाहिला तर गतीमध्ये परिवर्तन केलं. हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये रियाश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या टीमला. आणि पहिल्या षटकामध्ये धावा धाफलकावरती जोडल्यात. एकंदरीत 13 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. खरं तर संकेतच्या बॅटमधून षटकार आला, परंतु तदनंतर जयेश डुकलेनं जबरदस्त कमालीचं इम्प्रेस केलं. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने देखील केला, कारण त्याच्या विरोधात 13 धावा जरूर आलेत, परंतु शेवटचे 2 चेंडू डॉट देखील त्यांनी टाकले त्या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय पाये प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. जबरदस्त असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि क्रिकेट खेळण्यासाठी पोषक असं वातावरण निर्मिती करणं, चांगलं मैदान उपलब्ध करणं, ग्राउंडला चांगलं डेकोरेट करणं, या सर्व गोष्टी या पाये प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत मुकादम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. युवा गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला तो चांगली गोलंदाजी करत असतो आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये कॅप्टननं. खरं तर हा सामना विराज 11 संघासाठी भरपूर महत्वाचा आहे. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल आणि ते कार्य मैदानावरती विराज 11 या संघाला करावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर योगेश देवळीकर 40+ खेळाडू आहे. सलामी आलाय त्याच्या बॅटमधून 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बी फास्ट. चलाच लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिलाच बॉल. ओ यावेळेस पाहिलं तर बॅटची ज्येष्ठांच्या मागे यष्टीरक्षक प्रयत्न करतायत, परंतु सिंगल मिळते या चेंडूवरती. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर टाकला होता, परंतु बॅटची एज लागली आणि सिंगल मिळाली योगेशला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांचं टार्गेट होतो. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉटही टाकावे लागतील आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती सुशांत मुकादमला करावं लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, तो विकेट घेत असतो, परंतु इथे पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. संकेत चांगली बॅटिंग करतोय, त्याला देखील थांबावं लागेल या मॅच मध्ये. विकेट हॅट्रिकसाठी जर पाहिलं तर सुशांत मुकादमला प्रणय मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आज जर पाहिलं तर पारितोषिकांची नक्कीच बरसात होऊ शकते या मैदानावरती, कारण हा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्व क्रीडा रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या पाये प्रीमियर लीग मध्ये. एक आगळं वेगळं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कारण कोणत्याही क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध नसते, परंतु या पाये प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रीडा रसिकांसाठी देखील जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आयोजकांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने. चलाच बी फास्ट. लगेच सामन्याला सुरुवात करा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुशांत मुकादम जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने इम्प्रेस केल्या. खरं तर हा सामना रंगतदार पाहायला मिळेल. जरूर 43 धावा इथे बनवायच्या आहेत, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते सुशांतच्या माध्यमातून, कारण हा षटक जो आहे ना भरपूर महत्वाचा आहे. त्यामुळे या षटकामध्ये विकेट घेणं फार गरजेचं आहे. संकेतला शांत ठेवलंय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि धावा येणाऱ्या फलंदाजाला शांत ठेवणं अगदी कठीण काम असतं, परंतु या चेंडूवरती सुशांतनं सोपं करून दाखवलंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. हो यावेळेस कोलाट टाकला होता. चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये पवन पाटील. फिल्डिंग चांगली करतोय. सेकंडचा कॉल केलाय. धावाची संधी आहे. बॅकअप नाही आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती.
16 धावा धावफरकावरती या मॅच मध्ये 43 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. संकेत देवलीकरच्या बॅट मधून लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार आले ना तर भूषण वैती यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक संकेतला. खरं तर 43 धावा बनवायच्या आहेत. तो सावधरित्याने बॅटिंग करतोय आणि इथे जर पाहिलं तर सिंगल डबल्स देखील घेणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. सुशांत मुकादम याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर उमेश मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि संकेत देवलीकर याने षटकारांची हॅट्रिक केली तर उमेश मुकादम यांच्याकडून 1000चं पारितोषिक. गोलंदाज तयार. हो, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. यावेळी चेंडू चांगला लिव्ह केलाय, चेंडू सोडलाय आणि खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला बॅटल पाहायला मिळतोय. खरं तर संकेत चांगल्या क्वालिटीचा फलंदाज आहे आणि त्याच्या समोर देखील चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी केली जाते सुशांतच्या माध्यमातून. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. लगेच खेळायला सुरुवात करा. पंचांसोबत उज्जत घालू नका. पंचांचा निर्णय अखेरचा असेल, सो प्लीज लगेच खेळायला सुरुवात करा. 17 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना रियांश एंटरप्राइजेस अँड देवलीकर एंटरप्राइजेस या टीमला तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर फलंदाजाने केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव आणि इथे धाबाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केल्या. योगेश इथे बाद झालेत. एकच घ्याचा घेऊन खाता, एकच घ्याचा घेऊन खाता, पृथ्वी तळागाळाचा. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रविकांत खारकंडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि ध्रुवीत एंटरप्राइजेसचे संघमालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनायकजी देवलीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. फलंदाज योगेश धाबाच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज नितीन मस्तान संघाचा कॅप्टन मैदानावरती. 19 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुशांत मुकादमच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय. खरं तर मोठा फटका खेळू दिलेला नाही या बॅटरला. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची एज लागली. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे. फक्त सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. आणि खरं तर आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे की काय, परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 20 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खरं तर या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या. फक्त 7 धावा सुशांत मुकादमनं खर्च केल्या. जबरदस्त कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलंय आणि कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रियाश एंटरप्राइजेस अँड देवलीकर एंटरप्राइजेस या टीमला काय सामना रंगला. आजच्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर विराज एंटरप्राइजेस, विराज 11 या संघाला हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे. जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष तुम्ही मैदानावरती पाहताय आणि लाजवाब सामना इथे रंगला. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि चौकारांची हॅट्रिक कोणताही फलंदाज साधेल ना त्याला प्रणय मुकादम याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये षटकारांची आणि चौकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक कोणताही खेळाडू घेईल त्याला प्रणय मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा.
कारण आज फायनलचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक सामने जर पाहिलं तर आपण जास्त षटकांचे खेळवतोय, त्यामुळे वेळेचं नियोजन करा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. तर संजय देवळीकर यांनी जर झेल घेतला, कॅच कंप्लीट केली तर उमेश मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आज जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूवरती पारितोषिक लावलं जातं या स्पर्धेमध्ये, कारण पाय प्रीमियर लीग आहे, ना नावासाठी ना स्वार्थासाठी, फक्त गावासाठी ही क्रीडा स्पर्धा. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील दुसरा दिवस तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 सुहास गांजारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. संकेत देवलीकर सलामीला आलाय, तो चांगली बॅटिंग करतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, त्याच्या बॅट मधून मोठा फटका देखील आलाय, परंतु तदनंतर त्याने संयम दाखवला या मॅच मध्ये. चला भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, विराज 11 भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, कारण 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्ही 3 मिनिटे खर्च केलेले आहेत. सो प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा. प्रत्येक खेळाडू कॅप्टन बनू नका, एकच जण कॅप्टन बना, कारण त्यामुळे फिल्डिंग सेटअप देखील योग्य होऊ शकतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हो, यावेळेस पहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. हा षटक भरपूर महत्वाचा आहे. खरं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल विराज 11 या संघाला. हर्षद देवळीकर आणि राजा पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर पहिल्या मॅच मध्ये या संघाला जर पाहिलं तर पराभूत व्हावं लागलं होतं या स्पर्धेमध्ये. हा सामना भरपूर महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू या मॅच मध्ये अलगदपणे टाकावं लागेल आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाज सुहास गांजारीला करावं लागेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला संकेत देवळीकर. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट केली जाईल का? ओहो, या मॅच मध्ये महत्वाची कॅच सोडली आहे. खरं तर मॅचची क्रुशल मुवमेंट आहे आणि या मुवमेंटला गोलंदाज सुहासनं चुकी केलेली आहे. संधी निर्माण झाली होती, कारण संकेत देवलीकर त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये धाव आलेत आणि त्याचा झेल सोडणं संघाच्या किती हिताचं राहील हे देखील पाहावं लागेल. संधी निर्माण झाली होती, खरं तर प्रत्येकाचे हात डोक्यावरती गेले, कारण संकेतचा झेल सुटला आणि या चेंडूवरती सिंगल धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये आणि सुहास स्वतःवरती निराश आहे, त्याला देखील ठाऊक आहे मी महत्वाच्या खेळाडूची झेल सोडली आहे, परंतु इथून जर पाहिलं ना कमबॅक करावा लागेल विराज 11 या टीमला. जास्त वेळ खर्च होतोय, मी मगाशी देखील उल्लेख केला, विराज 11 प्रत्येक खेळाडू इथे कॅप्टन बनतोय, त्यामुळे वेळ जास्त खर्च होतोय. कर्णधार अगदी जर पाहिलं ना तर पूर्णपणे त्याला सर्व गोष्टी ठाऊक असाव्या, असा कर्णधार निवडणं फार गरजेचं असतं आपल्या संघासाठी. विराज 11च्या बाबतीत थोडंसं काहीतरी चुकीचं दिसतंय. टायमिंग भरपूर महत्वाचं आहे, कारण आयोजक सूचना देत आहेत. यावेळेस पहिला तर खोलात टाकला होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डर आहेत मिड विकेटला, फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये आणि ते 2 धावा मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुहास गांजारी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी रियाश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. ओ यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता, खरं तर लोअर झेल होता आणि त्या ठिकाणी विवेक होते, प्रयत्न चांगला होता आणि इथे जर पाहिलं तर फक्त 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये सुहास गांजारीने या षटकामध्ये 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या, परंतु संधीचं सोनं करता आलं नव्हतं. फुलटॉस चेंडू यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग डिझर मध्ये केले, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली, जबरदस्त फिल्डिंग आणि फक्त 2च धावा याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये जबरदस्त भागीदारी नितीन मस्तान आणि संकेत देवळीकर या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. खरं तर योगेश देवळीकर बाद झाला आणि तदनंतर चांगली भागीदारी या 2 फलंदाजामध्ये तुम्ही पाहताय या मॅच मध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा सुहास राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा फटका फसलाय आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दीपक बुरियाना तुम्ही पाहताय, काल खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते आणि जबरदस्त गुणलेखन करतायत आणि खूप चांगली इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर सिंगल डबल्स येत आहेत, धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य फलंदाज करतायत. संकेतचं आणि नितीनचं कौतुक करावं लागेल, चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. राऊंड विकेट. हो यावेळेस बॅटची एज, परंतु यष्टीरक्षक सुशांत तिथे चुकी करतोय आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या अगदी जवळ. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या जातील. संधी निर्माण झाली होती याही चेंडूवरती, संकेतचा झेल उडाला होता, परंतु सुशांतनं त्या ठिकाणी चुकी केली आणि 3 धावा प्राप्त केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अजून देखील विराज 11 हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, कारण येणारे 6 चेंडू वरती 11 धावा या संघाला डिपेंड करायच्या आहेत. एका बाजूला रियाश इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस संघ तुम्ही पाहताय, यतेश वैती आणि संकेत देवलीकर यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि एका बाजूला विराज 11 हर्षद देवलीकर आणि राजा पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. या मॅच मध्ये एका बाजूला विराज 11 संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला रियांश इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस संघ तुम्ही पाहताय. जबरदस्त सामना रंगलाय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. संकेत देवलीकर याला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. वडगर येथून दीपेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जबरदस्त बॅटिंग करतोय संकेत या मॅच मध्ये आणि त्याला दीपेश पाटील यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. संघाचे संघमालक हर्षद देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर संघाला अगदी जर पाहिलं तर कानमंत्र देण्याचं ते कार्य करतायत, कारण इथून हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. खरं तर विराज 11 संघासाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल. त्यासाठी येणारे 6 चेंडूवरती 11 धावा डिपेंड करायचे आहेत. एका बाजूला संकेत देवलीकर आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तुम्ही पाहताय ऋतिकला. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. चला बी फास्ट, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. आयोजक आमच्याकडे सूचना देत आहेत, लगेच सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती संकेतला शांत ठेवलाय, चेंडू आलाय डॉट. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग 2025 मध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो यावेळेस पूल करलाय, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल. जेल कंप्लीट केली जाईल का या मॅच मध्ये? महत्वाची विकेट. संकेत देवलीकर निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे.
गावात दमाई पाये प्रीमियर लीग ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग नावात काय नाही रे जबरदस्त गावात सामना पाहायला दमाई मिळतोय. पाये प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दमाई पाये ऋतिकने महत्वाच्या क्षणी विकेट प्राप्त केली, संकेतला बाद केलं. काशीनाथजी वैती यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. दयानंदजी मुकादम यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि सदानंद मुकादम दुर्गामाता एंटरप्राइजेसचे संघाचे मालक आहेत, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, शरीराचा वेध घेतलाय, सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फक्त एकच धाव, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय दुर्योधन वाघ साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच राजेशजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. पाय प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 10. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं ऋतिकनं करून ठेवलेलं आहे, कारण संकेत देवलीकरची मोठी विकेट प्राप्त केली आणि तिथून या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झाला. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला विराज 11 हर्षद देवलीकर आणि राजा पाटील यांचा संघ आणि एका बाजूला रियाश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस यतेश वैती आणि संकेत देवलीकर यांचा संघ तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओहो, मोठी मिस्टेक आणि बॉल सीमा रेषा ओलांडतोय. इट्स अ नो बॉल आणि या 4 धावा तब्बल 5 धावा मिळतील या चेंडूवरती. या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी ऋतिक रायकरनं चुकी केलेली आहे, नो बॉल टाकलाय आणि इथे या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर कलाटणी निर्माण झाली. थँक्यू. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नितीन मस्तान यांनी हा सामना जर जिंकवला ना तर भूषण वैती यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पुढचा चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज तयार. ऋतिक रायकर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर चेंडूला पुल केला, पाठवला, मॅच फिनिश. सामना इथे जिंकला रियाश एंटरप्राइजेस अँड देवलीकर एंटरप्राइजेसच्या संघाने. अभिनंदन 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 यतेश वैती आणि संकेत देवलीकर. नायरा स्पोर्ट मयंक 11 देवलीकर आणि राजा पाटील. नायरा स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान बघा विराजी 11 गंगाराज एंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराज एंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. थँक्यू. पुरस्कार मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलेला आहे नितीन मस्तान. अष्टपैलू कामगिरी केली विथ द बॅट 16 धावा आणि गोलंदाजी